मॅन ऑफ द मॅच टी शर्ट हे काय आले फायनलला नाही फायनल नाही सगळं 24 होतं द्यायचं ना त्याला मला लागते ना मला माहिती होता त्यासाठी राखीव करून ठेवलेली कुणाला दे 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 अरे तुला बोल ना मग काय हे देणार ना बरोबर आहे हे घे हे घे हा घे भाऊ बरोबर आहे बरोबर आहे हे बाबा काढलं जा दे इथे इथे दे हा झालं चालू हे काय झालं चालू सामना पंच आताची धावसंख्या किती आहे 2 धन्यवाद 2 धावा पहिला चेंडू आणि 2 धावा सामना चालू आहे पुरार विरुद्ध मोरवणे यांच्या दरम्यान टॉस जिंकला होता पुरार आणि फलंदाजी करतायत आणि अंकित आणि अमोल अंकित स्ट्रायकर वरती पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनचा खेळाडू तैनात आहे झेल होते का काऊ कॉर्नरचा खेळाडू येतो आणि झेल करण्याचा प्रयत्न करतोय दोन्ही खेळाडूकडनं मिसफिल्डिंग होते मात्र इथे 2 धावा नक्की मिळणार आहे 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा वधारते धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू 4 धावा आता जवळपास अंधार झालेला आहे इथे स्टेडियमच्या लाईट सुद्धा पेटलेल्या आहेत सर तुम्हाला मी सांगू इच्छितो आमचा हा 9वा पर्व आहे त्या 9 पर्वामध्ये जर हे दोन्ही संघ पहिल्यांदा फायनल मध्ये प्रवेश करणार आहेत दोन्ही संघांना पहिल्यांदा संधी मिळणार आहे ती फायनल खेळण्याची मोरवणे आणि पुरार तर त्या दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आणि सेमीफायनल मध्ये सांघिक खेळ करून आपण फायनल मध्ये प्रवेश करावा अशा दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो नक्कीच नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांच्या प्रत्येक चाहत्यांच्या प्रत्येक ज्यांच्या समर्थकांच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत मात्र इथे तोच जिंकेल ज्याचा खेळ चांगला असणार आहे बरोबर पाहूया आपला खेळ दाखवलेला आहे चेंडू गेले अरे या वेळेला सुद्धा इथे झेल सुटलेली आहे बघा लॉंगॉनचा खेळाडू हातातून 2 कॅच सुटलेले आहेत कॅच खूप महत्वाच्या असतात या कॅच झेलणं म्हणजे आपली मॅच आपल्या झोलीत टाकणं असं असतं लक्षात ठेवा आपल्या टी शर्टला खिसा नसतो मात्र झेल आपल्याला हातातच झेलायची असते जर ती झेल झेललात तर आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये आपल्याला पहिल्या पारितोषिकाची रक्कम ठेवता येते नाही कॅच पुन्हा एकदा 2 धावा 4 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे 6 धावा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर आहे मात्र प्रयत्न सक्सेसफुल होत नाहीये चेंडू जवळपास बाउंड्री लाईनच्या आतच राहतोय पुन्हा एकदा हे बघा या वेळेला सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फाईन लेगचा खेळाडू तिथे तैनात आहे स्क्वेअर लेगचा खेळाडू जाऊन तिकडे कलेक्ट करतोय आणि या वेळेला मैदानाला टप्पे खात खात कसा असू दे धडपडत कणा असू दे चेंडू गेला सीमारेषेच्या पार चौकार नवीन चेंडू द्या बॉल द्या पंचांना सर्वांनी बाहेर राहायचं मैदानात बाउंड्रीच्या बाहेर राहायचंय शिलीम संघाला विनंती करतोय मी मैदानाच्या बाहेर राहायचं आहे एक मिनिट साहेब पंच विकेट देत आहे का हिट विकेट धन्यवाद हिट विकेट समजलं इथे गडी चौकार नाही तर हिट विकेट झालेला आहे पहा आपली नजर इथे अलीकडे मात्र तिकडे पलीकडे दर्शन बदललं सर 4 रन काउंट होणार की नाही नाही ना नाही विकेट गेला आपलं आयोजन इतकं भन्नाट आहे ना की आपण सामने इथे खेळतोय आणि आतिषबाजी तिकडे होते चला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हा विकेट गेला त्यामुळे एकही धावसंख्येमध्ये वाढत नाहीये धावसंख्या मात्र स्थिरावते 6 वरती यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न लॉंगॉनचा खेळाडू तिथे तैनात हातामध्ये चेंडू कलेक्ट करतोय पुन्हा एकदा फेकी करणार गोलंदाज चेंडू कलेक्ट करणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण आणि इथे बघा शक्कल लढवून अक्कल लावली आणि इथे आपल्याला मिळालेल्या आहेत धावसंख्या 2 ओके नाही असं आहे ना 2 रकाण्यात मोरवणे या संघाला जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे धावसंख्या 8 झाली जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे
हो हो सबके सामने 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. लवकर 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 थोडी घाई करायची आहे फायनल साठी. आता सर्वांना पुरार संघ थोडी घाई करायची आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पुरार संघ जवळपास 2 जीवनदान भेटले होते, त्यानंतर त्यांची धावसंख्या पुढे सरकत होती. एक चौकार गेला, मात्र थोडीशी चुकी, बॅट लागली स्टंपला आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये 4 रन सुद्धा त्यांच्या खिशातनं काढून घेतले. म्हणजे जवळपास घशाशी आलेला घास खेचून घेतला आणि आता इथे धावसंख्या मात्र आणि मात्र 8 धावा. जिंकण्यासाठी कंपल्सरी 9 धावांची गरज आहे मोरवणे या संघाला. पाहूया कशा पद्धतीने होतं आता पुढचा ओव्हर, पुढचा षटक कशा पद्धतीने मार्गस्थ होणार आहे, कशा पद्धतीने फेकला जाणार आहे. फलंदाज मोरवणे, फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत मोरवणे. बस तुमच्यावर आवाज झाला एकदम. तुमच्यावर आवाज झाला. मोरवणे संघाचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात दाखल करायचे आहेत. कृपया सहकार्य करा. अजून फास्ट फास्ट थोडी घाई करा. मोरवणे संघ, प्रितेश, संजय, संख्यात थोडी घाई करा. मोठी अनाउन्समेंट त्यात तर करतोच मी थोड्या वेळाने. फायनल असेल ना त्यावेळेला सगळ्यांना. हे पहा जवळपास इथे आता आपण सेमीफायनल 2 चा सामना खेळतोय. हा करतो आणि त्यामध्ये रसिक प्रेक्षकांची गर्दी सुद्धा वाढत चाललेली आहे. इथे भाईंदरचे सगळे जवळपास प्रेक्षक, नागरिक, सिनियर सिटीजन, लहान थोर सगळेजण जमा होऊन इथे आपल्या या आयोजनाचं इथे मजा घेत आहेत, मजा लुटत आहेत, एन्जॉय करत आहेत. अशा या सगळ्या भाईंदर वासियांचं मी यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मुंबई यांच्या आयोजनाच्या मार्फत सहर्ष स्वागत करीतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात आपल्या 16 संघांकडनं, या भाईंदर संघाच्या, भाईंदर गावाच्या ग्रामस्थांचा किंवा या शहरवासियांचा, या प्रेक्षकांचा. धन्यवाद सर. मी तुम्हाला सांगू इच्छितो, यादव सहाय्यक समिती गोवेल विभाग श्रीकृष्ण चषक हा आमच्या 16 गावांसाठी मानाचा चषक असतो आणि हे 16 गावातील 16 संघ ह्या चषकावर नाव कोरण्यासाठी मोठी झुंज देत असतात. त्याप्रमाणे ही चाललेली दिवसभराची झुंज आपण पाहिलीच असाल. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलोय. शेवटचे 2 सामने उरलेत. सेमीफायनलचा दुसरा सामना चालू आहे. सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर अशी फलंदाजी करून प्रत्येक संघाने फायनलमध्ये जाण्यासाठी आपला संघ नेण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट गमावून बसतोय तो संकेत आणि संकेतचा हा मोठा झटका लागतोय तो मोरवणे संघाला आणि संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 3. अशा पद्धतीने प्रेक्षकांचं मनोरंजन आणि प्रेक्षक इथे एंजॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. भाईंदर वासी, आप सभी का इस मैदान में हार्दिक 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 स्वागत करते हैं हम लोग, क्योंकि इस आयोजन का जो हमने लाभ उठाया है, यादव सहायक समिति गोवले विभाग ने जो आयोजन किया है, उस आयोजन को थोड़ी सी देर हो गई, लेकिन इस देर में आपके आने से दुरुस्त आ गई है, क्योंकि आप यहाँ पे उपस्थित है और हमारे कार्यक्रम की शोभा जो है वो बहुत ज्यादा बढ़ गई है. देखिए ये शॉट देखिए, कॉर्नर का खिलाड़ी सिर्फ देखते रहेगा और वो बनते रहेगा सिर्फ दर्शक, क्योंकि गेंद गई है सीमा रेषे के बाहर. षटकार इस 6 के या षटकारानंतर सामना संपलेला आहे. समोरचा संघ विजयी झालेला आहे. सामनावीर कोण आहे या ठिकाणी? आपल्याला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या प्रितेश जर्सी ज्यांच्या आपल्याला प्राप्त झालेले आकाश माडिक या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आकाश माडिक, थोडी घाई करायची आहे. मोरवणे संघ फायनल साठी आपल्याला कर्णधार मोरवणे संघाचा आणि शिलीन संघाचा कर्णधार लवकरात लवकर